विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, नवी मुंबई महानगरपालिका भरतीचा आजच पेपर झालेला आहे आणि त्याच पेपरबद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण इथे प्रश्न देखील पाहू आणि त्याचे उत्तरे सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न गमावता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जे काही विद्यार्थ्यांनी प्रश्न सांगितलेले आहेत ते आपण घेतोय. मराठी, इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता याचे फक्त आपण टॉपिक पाहूया. मात्र जीकेचे सविस्तर प्रश्न आणि उत्तर सुद्धा पाहूया. तर मराठीमध्ये पहा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, प्रयोग, कर्तरी व भावे प्रयोग, शब्दसमूहासाठी एक शब्द, म्हणी, समास, संधी, रिकाम्या जागा आणि उतारा इत्यादी टॉपिकवर प्रश्न होते. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. जास्त वेळ आपण यामध्ये गमावणार नाही आहोत. दुसरा टॉपिक पहा, इंग्रजी व्याकरण. यामध्ये जर आपण पाहिलं तर पॅसेज, सिनोनिम्स, अँटोनिम्स, आयडम, आर्टिकल, पॅराजंबल, प्रोवर्ब आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन या टॉपिकवर प्रश्न होते. आता कोणी म्हणतं एकावर कशावर एक होता, कशावर दोन होते, कशावर तीन होते. तर पहा, हे जे टॉपिक आहे हे आजच्या पेपरमध्ये विचारलेले आहेत आणि हेच टॉपिक तुम्ही रिवाईज करून जाऊ शकता. याच्या व्यतिरिक्त दुसरेही टॉपिक येण्याची शक्यता आहे. पण जे टॉपिक विचारले त्यावर तुमचा जास्त भर असणं आवश्यक. बुद्धिमत्ता जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला गणित बुद्धिमत्तेमध्ये एक दिशा म्हणजे डायरेक्शन, नंबर सिरीज, नातेसंबंध, सहसंबंध आणि चिन्हाची अदलाबदल, त्यासोबतच फ्लोअरची पझल जी आहे 6 मजली इमारतवर आधारित अशी पझल देखील विचारण्यात आलेली होती. इथे आपण आता 3 टॉपिक बघितले. एक मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि त्यासोबतच गणित व बुद्धिमत्ता. आता जाऊया आपण जीकेच्या प्रश्नांकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रश्न आणि उत्तर दोन्ही पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे की खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर आता इथे विद्यार्थ्यांनी प्रश्न सांगितले. मेमरी बेस्ड प्रश्न आहे. प्रश्न असाच असेल असं नाही, पण जवळपास 2-3 विद्यार्थ्यांनी जे सांगितलं त्याच्यावरून कन्क्लुजन आपण काढू शकतो आणि असा प्रश्न होता असा देखील एक अंदाज जो आहे तो लावू शकतो. एक्झॅक्ट प्रश्न असेल असं नाही. तुम्ही जर पेपर दिलेला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. इथे पहा, खेडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला त्याचं उत्तर आपण दिलेलं आहे. नंतर बँकिंग लोकपाल म्हणजे काय? तर आरबीआय अंतर्गत तक्रार निवारणाची यंत्रणा आहे बँकिंग लोकपाल. पुढील प्रश्न, जीसॅट N2 उपग्रहाचे आयुष्यमान किती आहे? तर 14 वर्ष. त्यानंतर भिलाई पोलाद कारखाना कुणाच्या मदतीने सुरू करण्यात आला होता? तर रशिया, अगोदरचं सोव्हिएत युनियन असं त्याचं नाव होतं. नंतर मोहिनी अट्टम हे नृत्य कोणत्या राज्याचे आहे? नृत्यावर अगोदर प्रश्न विचारले जात होते. मध्यंतरीच्या काळात TCSने प्रश्न विचारले नाही, पण आता जी वापिस परीक्षा सुरू झालेल्या आहेत सरळ सेवेच्या, त्यामध्ये एखादा प्रश्न यावर आपल्याला आधारित दिसतो. म्हणून जे काही नृत्य आहे राज्यांचे ते तुम्ही व्यवस्थित एकदा वाचून जा. एकदा जरी वाचून गेले तरी देखील त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही परीक्षेमध्ये देऊ शकता. नंतर पहा, मध्य प्रदेश व ओडिशा पावसाची सरासरी किती असते? तर इथे दिलेली आहे, ती तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर जागतिक वन्यजीव दिनी PM मोदी कोणत्या अभयारण्यात गेले होते? तर याचं उत्तर जे आहे ते गिर नॅशनल पार्क आहे गुजरातमधील, त्या ठिकाणी ते गेलेले होते. नंतर पहा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025चे विजेते पुस्तक. तर हार्टलँड जे आहे ते पुस्तक आहे, लेखक त्याचे बानू मुश्ताक आहे आणि अनुवादक जी आहे ती दीपा बस्टी आहे. इंग्लिशमध्ये जर तुम्ही पाहिलं, पर्याय जे आहेत ते काही मराठीमध्ये ते त्या ठिकाणी असू शकतात. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे, अनुसूचित क्षेत्रे घटनेच्या कोणत्या परिशिष्टात नमूद आहे? लक्ष द्यायचं, कलम नाही विचारली, या ठिकाणी परिशिष्ट विचारलेलं आहे. तर 5व्या आणि 6व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित क्षेत्रांचा समावेश आहे. परिशिष्ट जे आहे त्यावर देखील प्रश्न विचारले जातात आणि शक्यतोवर महत्त्वाच्या ज्या कलमा आहेत त्यावर देखील प्रश्न राज्यघटनेमध्ये विचारल्या जातात. नंतर पहा, पुढील प्रश्न जर आपण पाहिला, रस्ते अपघातातील कॅशलेस उपचारात कितीचा लाभ मिळतो? तर 1.5 लाखापर्यंतचा लाभ रस्ते अपघातात मिळत असतो. 1947 पूर्वी आरबीआयचे मुख्यालय कोठे होते? तर ते कोलकातामध्ये होते. नंतर पुढील प्रश्न, वक्फ विधेयकाच्या बाजूने लोकसभेत किती मतदान झाले? तर 327 मतदानाने ते मंजूर झालेले आहेत. नंतर पुढील प्रश्न, गदर चळवळ कोणी सुरू केली होती? तर लाला हरदयाळ, सरदार अजित सिंह आणि करदार सिंह यांनी ही जी आहे ती सुरू केलेली होती. नंतर पहा, पुढील प्रश्न, 1857च्या उठावात कानपूरचे नेतृत्व कोणी केले होते? तर नानासाहेब पेशवे यांनी कानपूरचे नेतृत्व केले होते 1857च्या उठावात. आणि किरू जलविद्युत प्रकल्प विवादात कोणत्या राज्यपालांच्या संदर्भात तो विवादात होतं? तर सत्यपाल मलिक जे आहेत त्यांच्या संदर्भात ते विवादात होतं मधात. म्हणजे चालू घडामोडीचा प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. चलनविषयक धोरण ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर भारतीय रिझर्व्ह बँक RBIला असतो. नाबार्डच्या स्थापनेवेळी भाग भांडवल किती होते? तर 100 कोटीचे भाग भांडवल होते जेव्हा स्थापना झाली होती त्यावेळी. हरिसेन यांनी संस्कृतमध्ये कोणता शिलालेख लिहिलेला आहे? तर प्रयाग प्रशस्ती हा जो शिलालेख आहे तो त्यांनी हरिसेन यांनी लिहिलेला आहे. व्यापारी शेतीबाबतचे विधाने देखील आले होते. औद्योगिक व निर्यात हेतूसाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी शेतीचा वापर केला जातो. 2024 राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी किती? आता हे पर्यायावरून आपल्याला जायचं होतं. 1.46 लाख किलोमीटर हा जर पर्याय असेल तर तो तुम्ही त्या ठिकाणी निवडू शकता. आता इतके पर्याय विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही. नंतर पहा, उत्तर भारतीय मैदानी भागाचे किती प्रकार आहेत? तर 3 प्रकार आहेत मुख्य, ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. रामसर स्थळाबाबत प्रश्न आलेला होता. भारतात 80+ स्थळे आहेत आणि महाराष्ट्रातील नांदूर, मधमेश्वर, लोणार इत्यादी स्थळे रामसर स्थळांमध्ये यांचा समावेश केला जातो.
नंतर पहा G20 संदर्भात देखील प्रश्न होता, की 2023 मध्ये भारत अध्यक्ष होता G20चा. ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि वन अर्थ, वन फार्म, वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्युचर ही त्याची थीम होती 2023 G20 संदर्भातील. नंतर पहा पुढील प्रश्न आहे, की LCH हेलिकॉप्टर खरेदीसाठी सरकारचा खर्च किती आहे? तर 3,887 कोटी. आता विविध आकडेवारी सुद्धा सरकार आपल्याला विचारताना दिसते. प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली? तर मुंबईमध्ये झाली होती 1867 मध्ये. आणि कोणी केली होती? तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी या सभेची स्थापना केलेली होती. नंतर पहा घटना दुरुस्ती विधेयक कोणत्या कलमानुसार करता येते? तर अनुच्छेद 368 368 जे आहे भारतीय राज्यघटनेतील कलम, त्यानुसार आपल्याला घटना दुरुस्त्या करता येतात आणि त्यामध्ये घटना दुरुस्तीचे प्रकार सुद्धा सांगितलेले आहेत. नंतर पहा पुढील प्रश्न, उच्च न्यायालयाच्या पुनर्विलोकन क्षेत्राचा कलम कोणता आहे? तर 226. 226 जो आहे तो पुनर्विलोकनाचा उच्च न्यायालयाचा अधिकार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा कलम 13 मध्ये आहे. जो सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहे पुनर्विलोकनाचा तो कलम 13 मध्ये आहे आणि उच्च न्यायालयाचा 226 मध्ये आहे. नंतर पहा पुढील प्रश्न, तर या ठिकाणी पहा मित्रांनो, जे काही प्रश्न आपल्यापर्यंत आले ते सर्व 27च्या प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. सर्वच्या सर्व प्रश्न विद्यार्थी सांगू शकत नाही. त्यामुळे जे मेमरी बेस्ड प्रश्न आहे, जे रिपिटिव्ह आहे आणि 2-3 विद्यार्थ्यांनी जे सांगितले ते आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. त्याचे उत्तर सुद्धा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर तुमचा पेपर असेल तर तो कधी आहे आणि कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलाय तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. यावर आधारित जर तुम्हाला सराव प्रश्न हवे असतील तर त्याचे देखील आपण सेशन्स घेऊन येऊ शकतो. त्यासाठी तुम्ही कमेंट करणं गरजेचं आहे. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.